आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, चरण संताचिया दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा आदयाळ, करुणा करा आदयाळ, करुणा करा दयाळा, तुमचा नोकला दिलो, तुमचा नोकला दिलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा नोकला दिलो. पावन झालो छाला क्षणी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजं तेजस्फुरुदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. दुःखाकित अंतकरणाने सर्व जमलेले पाहुणे परिवार नातेवाईक आप्तेष्ट ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमले आहेत ते कैलासवासी नाथा साधू चासकर हे आपल्यातून जाऊन 2 वर्ष झाले आणि त्यांच्या द्वितीय वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. तर खऱ्या अर्थाने हे वर्ष श्राद्ध का करायचं? भारतीय संस्कृतीनुसार किंवा हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार केले जातात. त्या 16 संस्कारापैकी 8 संस्कार आई वडिलांनी
आपल्या मुलांच्या देहावर केले जातात व 8 संस्कार उरलेले आई वडील गेल्यानंतर मुलाने किंवा मुलीने वडिलांच्या देहावर केले जातात. ज्या आई वडिलांनी देह दिलाय, लहानचं मोठं केलंय, आपण जे काही पदावर आहे, जे काही आपण या ठिकाणी अस्तित्वात आहोत, त्यांचे फार मोठे उपकार आहे. आणि त्यांच्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल, ऋणानं बंद व्हायचं असेल, तर त्यासाठी शास्त्राने ज्या विद्या सांगितल्या आहे त्या केल्या पाहिजे. 10वं केलं पाहिजे, 13वं केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. पिंडदान का करायचं? आपल्यापेक्षा मोठ्याने, ज्ञानाने, मानाने, अधिकाराने त्यांनी पिंडदान केलं, मोठ्यांनी केलं म्हणून आपण करायचं. नवे आपण ज्याला भगवंत समजतो त्या देवाने आपल्या बापाचं पिंडदान केलं. कुणी? राम प्रभूने राजा दशरथाचं पिंडदान केलं म्हणून आपण करायचं. तुम्ही माणसांताई इथं घटाळ्याच्या काठावर चालणारी माणसं आहे, एवढं वर्षभर थांबायला कोणाला वेळ आहे? त्यात एखादं शुभ कार्य असेल, लग्न असेल, पूजा असेल, तर काय करायचं? तर त्यासाठी पळवाट म्हणून 5.5 नावाचा विधी करायचा. 5.5 नावाचा विधी नाही, वर्षश्राद्ध नावाचा विधी आहे. तो वर्षश्राद्ध नावाचा विधी करायचा. तर काही लोक काय म्हणतात माहिती का? आम्ही आता नोकरीला आहे, खूप बिझी असतो, कामाच्या निमित्ताने बाहेर देशात कामाला असतो, मग आई वडिलांच्या पुण्यस्मरणाला येता येत नाही, 10व्याला येता येत नाही. मग आम्ही काय करतो? हे सगळे विधी आहे ना, दशक्रिया, 13वं, 5.5 महिने, वर्ष श्राद्ध, काय पिंडदान, ते ब्राह्मणाला उक्तच देऊन टाकतो, एकाच दिवशी तेवढं करून टाक. आता मला सांगा, असा कोणता विधी आहे का? नाही. वर्ष श्राद्ध का केलं पाहिजे? हिंदू धर्मामध्ये किती संस्कार सांगितले? 16 संस्कार सांगितले. हा मानवी देह गेल्यानंतर त्याच्यावर 3 संस्कार होतात. कोणते होतात? पहिलं 10वं, दुसरं 13वं आणि तिसरं वर्ष श्राद्ध. मानवी देहावर 16 संस्कार केले जातात. ते 16ही संस्कार आपल्या देहावर होतील असं नाही, परंतु त्या 16 संस्कारापैकी 3 संस्कार प्रत्येक जीवावर होतात. कोणते संस्कार होते? पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी. जीव जन्माला आला की त्याच्यावर नामकरण विधी हा होतच असतो. आता इथे सगळे जमलेले आहेत, प्रत्येकाला काहीतरी नाव आहे, म्हणजे प्रत्येकावर नामकरण विधी झाला आहे. मुलगा जन्माला आला की उजव्या कानात आणि मुलगी जन्माला आल्यावर डाव्या कानात. दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. ब्राह्मणाच्या व अग्नीच्या साक्षीने जो संस्कार केला जातो